हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सकाळी सकाळी मी तुम्हाला इथे कपडे काढताना दिसते, कारण की काल जरा कपडे वाढले नव्हते. सो सकाळी मस्त असं बाल्कनीत ऊन येत असतं, तर सगळे अगदी 9 वाजेपर्यंत कडकडीत असे सुकलेले होते. तर मी सगळ्यांना आता काढून घेत आहे आणि हे करता करता मी बघत असते इकडे तिकडे की कुठल्या माझ्या असं प्लांटर आहे का ज्यात पाण्याची गरज आहे, तर तेही मी सोबत काम करून घेत असते. आणि आता जवळजवळ 9 वाजलेले आहेत आणि जे छोटे मोठे कामं असतात ते माझे झालेले आहेत. पियासुद्धा स्कूलला गेलेली आहे आणि ब्रेकफास्ट वगैरे आमचं झालेला आहे. तर आता हे जे तुम्ही बेडरूमचा पसारा बघताय हा मला इथे आवरून घ्यायचा आहे. आणि ही जी रोजची नेहमीची कामं असतात, ॲक्च्युली ही कधी कधी एवढ्या डोक्यात जात असतात आणि कधी कधी वाटत असतं की काय करावं, राहू द्यावं असंच. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे की आपण स्वतःला मोटिवेट कसं करून ठेवू शकतो. तेच रिपीट कामं करण्यासाठी आपण स्वतःला कसं मोटिवेट करू शकतो हे आपण आज बघणार आहोत. तर मी इथे जेवढे काही कपडे काढून आणले होते सगळ्यांची मी घड्या वगैरे इथे करणार आहे, कारण की जेवढं जास्त स्वच्छ दिसलं ना तेवढं आपलं माइंड देखील फ्रेश असतं असं मला वाटतं. अजून मला माहीत नाही तुमच्या बाबतीत हे सगळं कसं आहे, तर तुम्ही मला शेअर करा तुमची जी परिस्थिती असेल जशी माझी आहे, की म्हणजे व्यवस्थित ऑर्गनाइज घर असलं की मग फ्रेश वाटतं. आणि मी इथे माझे जे कपडे आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड ऑर्गनाइज करून ठेवत असते. जास्त ऑर्गनायझर नाही आहेत माझ्याकडे. आणि अजून बरंच हे जे वॉर्डरोब आहे हे मला व्यवस्थित जे आहे व्यवस्थित रचून ठेवायचं आहे. खूप असे जी कप्पे आहेत त्यात फक्त सामान मी जो आहे ना फक्त कोंबून ठेवलेलं आहे. आणि हे एक मी ड्रॉवर जे पियासाठी केलेलं आहे, फक्त तिच्यात सगळे पियाचे कपडे आहेत, म्हणजे तिला काय होतं की घ्यायला इझी होतं आणि तिला व्यवस्थित दिसलं ना की ती ठेवताना सुद्धा व्यवस्थित ठेवते आणि काढताना पण व्यवस्थित काढते. आणि मी ह्या गोष्टी बऱ्याच वेळा तिच्या समोर करत असते, म्हणजे तिला या गोष्टींचं महत्त्व कळतं की हे ऑर्गनाइज करणं किती अवघड काम आहे. आणि जे मम्मा करते तर मी त्याला अस्ताव्यस्त नाही केलं पाहिजे. सो आपण नेहमी जे लहान मुलं असतात ना, ॲक्च्युली तेच जास्त घरात आपलं सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं इकडे तिकडे करत असतात. तर आपण जर त्यांच्या समोर जर आपण ह्या अशा गोष्टी रचल्या किंवा व्यवस्थित केल्या तर त्यांना या गोष्टीचं थोडं महत्त्व कळतं आणि त्यांनाही घड्या घालायला दिलं, ठेवायला दिलं तर त्यांना कळतं की नाही हे करणं खूप अवघड काम आहे. सो आपणही थोडी हेल्प म्हणून थोडं केलं पाहिजे. सो मी इथे थोडं आवरून घेतलेलं आहे माझं. आणि हे जे छोटं ऑर्गनायझर तुम्ही वर जे बघताय तर ते IKEAमधून घेतलेलं आहे. अगदी त्याच्या वरही होतं, पण मी कॅमेरा व्यवस्थित सेट केला नाही आणि मी तुम्हाला म्हणली होती की मी जेव्हा कधी लावेल तुम्हाला दाखवेल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला. खूप छान आहे, कधी IKEAत गेले ते घ्या नक्की. आणि इथे मी ॲक्च्युली जे आपले रोजचे कामांमधलं एक काम असतं जे मी आतापर्यंत शेअर नाही केलेलं, ते म्हणजे टॉयलेट वगैरे वॉश करणं. आणि मी डेली बेसिसवर टॉयलेट वॉश करून घेते न विसरता. आणि आठवड्यातून एक वेळा असं कुठलाही दिवस निवडून घेते की त्यातून मला डीप क्लिनिंग करायची आहे. जसं मी तुम्हाला खूप वेळा म्हणले आहे की आमच्या इथे हार्ड वॉटर आहे, त्यामुळे खूप जास्त क्लिनिंग जे आहे मला करावी लागते. आणि जर आपण रोज नाही केलं तर मग जास्त ते हार्ड वॉटरचे स्टेन दिसायला लागतात. आणि हा ब्रश मी इथे हँग करून देते 5 मिनटासाठी, जेणेकरून सगळं जे वॉटर आहे ते सगळं खाली ड्रेन आउट होऊन जाईल आणि मग नंतर मी ठेवते. नाहीतर मग त्यात जर वॉटर जर राहिलं त्याच्या बॉक्समध्ये तर मग तिथे मच्छर यायला लागतात जास्त. सो ही एक टीप आहे तुमच्यासाठी. तर आधी सगळी वॉटर निघू द्या. आणि आता मी क्लीन करायला घेतलेलं आहे. घर पुसायचं आहे. घर पुसणं देखील आपलं रोजचं काम असतं, पण आपल्याला कधी कधी खूप जास्त वैताग येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण आपलं आवडतं म्युझिक लावू शकतो. आपण आपलं आवडतं एखादं काही तुम्हाला जे काही भजन असला किंवा देवाची गाणी असतात, कुठलेही म्युझिक, बॉलिवूड म्युझिक असं तुम्ही ते लावलं ना तर आपल्याला थकवा येत नाही. म्हणजे माइंड आपलं कसं फ्रेश राहील काम करताना, हे आपलं काम आहे. सो त्या गोष्टी आधी प्रिपेअर करून घ्या आणि मग कामाला लागा. आणि तुमची कामं अगदी म्हणजे स्ट्रेस फ्री असे तुमचे कामं होतील, थकवा जास्त जाणवणार नाही. आणि घरातली सगळी कामं जी आहेत ना बरोबर सकाळी टायमाच्या आत आपले सगळे होऊन जातात. आणि मी माझी एक रुटीन बनवून ठेवलेली आहे की पिया स्कूलला गेल्यानंतर ती येण्याच्या आधीपर्यंत काय काय करून ठेवायचं आहे. रिकामा वेळ मिळतोय तर त्यात काय केलं पाहिजे, म्हणजे दुपारनंतर जो पण वेळ असतो तो मोस्ट ऑफ मग फक्त माझा असतो. मी तिथे जास्त कामं बाकी ठेवतच नाही. आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की मी डीप क्लिनिंग केली पाहिजे. जसं तुम्ही आता इथे बघितलं की मॅट वगैरे व्यवस्थित उचलून सगळं मी क्लीन करून घेते. आणि हा जो बाथरूम आहे हा आमचा अंघोळीसाठी वगैरे यूज होत नाही. सो याला जास्त
डीप क्लीन करायची गरज नको पडायला म्हणून मी जेव्हा घर पुसते तेव्हा मी त्यालाही पुसून काढते। आणि गॅलरी सोडली तर मग तुम्ही कितीही क्लीन घर करा, गॅलरीचे घाणेरडे जे पाय असतात ते सगळे परत घरात येतात, त्यामुळे तीही व्यवस्थित क्लीन केली गेली पाहिजे। आणि त्यानंतरचं महत्त्वाचं काम, जो काही मॉप असेल तो व्यवस्थित जर क्लीन नाही झाला तुमचा, तर नेक्स्ट डेसाठी तुम्ही जेव्हाही त्याला यूज करणार तर तेव्हा तो परत त्यात जे पार्टिकल्स अटकलेले असतात ते पुसताना तो घरात सोडून जातो। सो आमच्या इथे लकीली जे आहे ना गरम पाणी आहे, तर मी गरम पाण्यात त्याला थोडा निरमा टाकून भिजवत घालून देते 5 मिनिटासाठी। तोवर मधले काही कामं करायचे तर करून घ्यायचे आणि मग नंतर त्याला व्यवस्थित वॉश करून पिळून आणि मग सुकवायला ठेवायचं, जेणेकरून ते बॅक्टेरिया फ्री पण होऊन जातं गरम पाण्यामुळे। आणि निरम्यामुळे काय होतं ना की ते व्यवस्थित क्लीन होऊन जातं। सो माझं घर पुसायचं काम देखील इथे झालेलं आहे। ब्रेकफास्ट झाल्यानंतर ना जे काही सगळं पडलं होतं ना किचनवर ते तसंच पडलेलं होतं आणि मी आता इथे हे सगळं आवरून घेत आहे। आणि मी नेहमीच ट्राय करत असते की मला माझ्या काही घरातल्या ज्या 2-3 गोष्टी आहेत ना त्या माझ्या डोक्यात एवढ्या जास्त जातात ना, जसं काही मला स्वच्छ किचन नसलं ना काउंटर टॉप, की तेही माझं डोकं फिरतं की मला असं पाहिजे की किचन काउंटर टॉप तर स्वच्छच पाहिजे आणि जो सोफ्याचं कवर आहे ते थोडंही मला वाकडं तिकडं झालेलं चालत नाही, तर ते देखील मला व्यवस्थित पाहिजे असतं। असं तुमच्यासोबतही कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये होत असेल तर मला नक्की सांगा तुम्ही। आणि कालच्या दिवशी मी ही एक जाडी घेऊन आलेली। ॲक्च्युली काय होत होतं की मी डायरेक्ट म्हणजे भरीत वगैरे बनवायचं असलं ना की याच्यावर ठेवून देत होती आणि मग त्याचं नंतर थोडं पाणी गळतं आणि ते जडल्यानंतर ना ते पूर्ण काळं काळं झालेलं। मी घसलंय त्याला पण तरी देखील ते जास्त निघत नाही आहे। सो ही जाडी घेऊन आली आहे, ही मल्टीपर्पज आहे आणि याच्यावर म्हणजे तुम्ही भरीत वगैरे म्हणजे वांगी वगैरे भाजू शकतात। सो आता बघूयात किती हेल्पफुल आहे। आणि त्यांनी असं क्लेम केलं आहे की ते कमीत कमी म्हणजे तुम्हाला जास्त गॅस प्रोड्यूस करून देतं, म्हणजे तुमचा गॅस कमी यूज होईल। लेट्स सी, भांडी माझी घासून झालेली आहेत आणि आता बराच वेळ आहे। पिया स्कूलमधून येते 11:30 वाजतात आणि आता वाजले आहेत 10:30, म्हणजे 1 तास आहे माझ्याकडे। आणि ह्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मी डिसाईड केलेलं आहे, म्हणजे मी स्वतःला प्रिपेअर केलेलं आहे की ही जी खिडकी आहे, ॲक्च्युली इथे आल्यानंतर ज्या घरातल्या 3-4 खिडक्या होत्या सगळ्या माझ्या क्लीन करून झालेल्या आहेत, पण फक्त ही बाकी आहे। आणि आता ॲक्च्युली असं झालं की मी आधी किचन क्लीन केलं आणि मग माझ्या डोक्यात आलं की मला ही खिडकी क्लीन करायची आहे। सो तिच्यावरची धूळ किंवा डस्ट त्या गॅसवर उडायला नको म्हणून मी आधी कापड तिथे अंथरून घेतलेलं आहे आणि आधी एक नॉर्मल कापडाने पुसून घेते। आणि वर चढल्यावर ॲक्च्युली मला समजलं की हिच्यात किती सारी डस्ट आहे आणि इथे मी विचार करते की मी रॉंग डिसिजन तर नाही घेतलं ना, आणि कारण याला खूप जास्त वेळ लागणार आहे आणि घरातून बाहेरून खूप वेळ अशा माझ्या चक्कर होणार आहेत क्लीन करताना। सो मी दमेल सुद्धा। मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते की करू की नको करू, पण फायनली डिसाईड केलं की चला करूयात। आणि मी इथे जे माझं तुमच्यासोबत शेअर केलेलं की जे DIY जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ते मी इथे काढलं आहे माझं ड्रायर, आणि अशा पद्धतीने याच्याने कोरून सगळं मी उडवून देईल आणि सगळं व्यवस्थित पहिले ओल्या कपड्याने पुसते, कारण की किचनचे जे हे असतात ना सगळे ते बारीक बारीक जी धूळ असते ती तिथे बसलेली होती आणि खूप चिकट अशी ती झालेली होती। सो मी आधी ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि नंतर जे कोलीन आहे त्याने पुसून घेतलं। हे मी आता बाहेरून क्लीन करते। आणि असं असलं ना की बाहेरून उभं राहायला जागा असली ना तर जरा व्यवस्थित होतं, नाही तर मग मधून हात टाकून टाकून खूप हाल होतात, जे माझे मागच्या खिडकींना क्लीन करताना झालेले। सो इथे एक ॲडव्हान्टेज होतं माझ्यासाठी की बाहेरून जाऊन, पण वर खाली हे जे चढायचं होतं ना त्याने पाय खूप दमतात आणि ही एनर्जी पाहिजे असेल तर म्युझिक लावा। म्युझिक सगळं तुम्हाला एनर्जी देते, माइंड फ्रेश ठेवतं आणि कुठलंही काम करायला खूप जास्त आपल्याला इच्छा होत असते। आणि हे जे कोलीन असतं ना, एक टीप देते मी, याचं नेहमी ऑन ऑफ असं त्यांनी स्प्रे हे सगळं लिहिलेलं असतं, तर नेहमी ऑफ करून ठेवा। जर तुम्ही स्प्रे किंवा ऑनवर राहून गेलं ना तर हळूहळू करून यातलं जे कोलीन आहे ते उडून जातं, तर नेहमी ऑफ करून ठेवा। आणि इथे माझ्या खिडकीचा फायनल लुक। काम असं करावं की प्रत्येकाने नोटीस केलं पाहिजे, आणि मी माझं काम प्रत्येक वेळा ट्राय करते की असंच केलं पाहिजे की पहिलेपेक्षा अति म्हणजे खूप छान झालं पाहिजे की प्रत्येकाच्या नजरेत पडेल। आणि खिडकी अशी क्लीन झाली होती की असं वाटत होतं की इथे काच लावली आहे की नाही म्हणून। आणि माझ्या खिडकीतून मी पुढे पण असा व्ह्यू तयार करून घेतला आहे की स्वयंपाक करताना मला छान वाटलं पाहिजे। छान मी तिथे प्लांट्स लावलेले आहेत आणि सोबतच म्हटलं चला आता करतोच आहे थोडं, तर मग थोडं टाईल पण जे आहेत ते वाईप करून घेतल्या। जे बटन्स होते ते खराब झालेले होते
होते थोडं कोलिन मारून मी त्यांनाही क्लीन करून घेतलेलं आहे। आणि हे एक्स्ट्राचं काम जे मी पहिलेही केलं किचन क्लीन करायचं आणि आता परत करत आहे। आणि आता इथे मी लगेच पटक्यात जाऊन पियाला घेऊन आलेली आणि इथे तिचं चाललं आहे की मला होमवर्क मिळाला आहे, हे मिळालं आहे, ते मिळालं आहे। आणि मी इथे चेक करून घेते की मला आता होमवर्क तिचं घ्यायला किती वेळ लागणार आहे, कारण मी तिला डान्स क्लाससाठीही तिला मी आता जॉईन केलेलं आहे, त्यामुळे वेळ खूप कमी असतो। सो जास्त असला तर मग जास्त वेळ बसावं लागतं, त्यामुळे थोडं मॅनेजमेंट केलं ना की मग गोष्टी सगळ्या व्यवस्थित होऊन जातात। आणि आता ती आल्यानंतर इथे मला लगेच आता स्वयंपाकाला लागायचं आहे। जसं तुम्ही बघताय की आत्तापासून सकाळपर्यंत आता 11:30 वाजलेले आहेत आणि तोवर माझे किती मोठे मोठे कामं जे आहेत करून झालेले आहेत। आणि इथे मी आज बनवणार आहे नॉर्मल जी आहे भाजी बनवायची आहे, मसाले भाजी जी असते, मठाच्या डाळीची भाजी बनवायची आणि चपाती, एवढं नॉर्मल असं जेवण असणार आहे। आणि त्यासाठी मी इथे अशी मसाला प्रिपेअर करून घेत आहे आणि मी रेसिपी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार नाही, बिकॉज प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये हा जवळजवळ सेम मसाला बनत असतो। सो मी रेसिपी वगैरे तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, पण मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या कामाचं जर मॅनेजमेंट करून ठेवलं, महत्त्वाचं तुमच्या जे माइंड आहे त्याला तुम्ही जर प्रिपेअर करून ठेवलं तर आपले सगळे कामं हे वेळेच्या आत होतात आणि आपल्याला नंतर खूप वेळ मिळतो। जर आपलं माइंड नाही दमलं ना तर आपली बॉडी पण नाही दमत, आणि माइंड कसं नाही दमणार यासाठी प्रयत्न तुम्हाला स्वतःला करावे लागतील। आणि स्वयंपाकाला थोडा वेळ होईल म्हणून मी इथे पियाला दिले आहेत ॲपल खायला। आणि समोरचे दात तुटले ना की एवढे हाल होतात खायचे, तोडण्याचे, हे तुम्ही बघू शकता। तिला साईडून खावं लागतं, बट काही नाही, ती हा पिरियड पण एन्जॉय करते आहे। आणि इथे माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि जी नवीन जाडी होती म्हटलं चला तिला ट्राय करूया, आणि त्यावर मी पापड भाजून बघते आहे। आणि इथे माझं जेवण जे आहे तयार झालेलं आहे। तर आता जेवण झाल्यानंतर परत तिसऱ्यांदा मी किचन क्लीन करणार आहे आणि परत चौथ्यांदा रात्री क्लीन करणार आहे। आणि ह्या गोष्टीसाठी प्रत्येक गृहिणीला फक्त थोडं मोटिवेशन पाहिजे असतं। आय होप मी तुम्हाला थोडं मोटिवेट केलं असेल माझ्या ह्या व्हिडिओमधून, आणि तुम्ही थोडे तरी मोटिवेट झाले असाल की काही असलं हे आपलं काम आहे आणि त्याला एन्जॉय करणं हे देखील आपलं काम आहे। सो एन्जॉय करून कामं करा। आणि ते सगळे कामं झाल्यानंतर मी आता पियाला इथे घेऊन बसले आहे स्टडी करण्यासाठी। आणि हा टाईम जो असतो ना, मग त्याला अर्धा तास लागो, पाऊण तास लागो, 1 तास लागो, आम्ही दोघं एन्जॉय करून करतो। मी तिच्यासोबत छान बसून गप्पा मारून आम्ही स्टडी करत असतो। आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्हीही जो स्टडीचा टाईम असेल की मुलांसोबत घालवायचा वेळ असेल त्याला वेळ द्या, कारण की इथे ह्या वेळेमधूनच मुलं खूप काही शिकत असतात। त्या आपला आणि त्यांच्यातला बॉन्ड जो असतो तो स्ट्रॉंग होत असतो। मी स्टडी करताना त्यांच्यासोबत नाही जरी बसले तरी देखील ते त्यांचा स्टडी कंप्लीट करून घेतील, पण एक बॉन्ड चांगला क्रिएट करण्यासाठी आपल्याला हा वेळ त्यांच्यासाठी काढावाच लागणार आहे। आणि हा मी नेहमी कुठल्याही पद्धतीने काढून घेत असते आणि तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ जो आहे घालवण्याचा प्रयत्न करत असते। तर मी अपेक्षा करते की माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, तुम्हीही काम करण्यासाठी थोडंफार मोटिवेट झालेले असाल, थोड्या टिप्स तुम्हाला मिळालेल्या असतील आणि तुम्ही तुमच्या घरातला जो काही कानाकोपरा जो खराब झालेला असेल तो तुम्ही क्लीन करायला घेणार। आणि मी माझा व्हिडिओ इथे संपत आहे, तर अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अजून एक गोष्ट, माझे 500 सबस्क्रायबर झाले आहेत, त्यासाठी ते सगळ्या 500 लोकांचं खूप खूप मनापासून तुमचे आभार। आणि आम्ही अपेक्षा करते की लवकरच आपली फॅमिली खूप मोठी होणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। सो सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।